अरे, पण तू नोटीस केलं का तिथलं वातावरण? म्हणजे तू बघणार होतास ना तिचं बिहेवियर CCTVमध्ये? मग पाहिलंस का? रियांशने विचारलं. हो, पाहिलं. ती तर फक्त वेडी व्हायची तेवढी बाकी आहे. खूप झुरते माझ्यासाठी. आय थिंक शी लव्स मी. आधी ब्लश करत बोलला. अरे मेरे चेले, किती ब्लश होतोय. गुड. पण जर असं असेल तर मग ओके, रियांश बोलला आणि त्याने आधीला पुढचा प्लॅन सांगितला. तसा आधी कालातच हसला. आता पुढे. मामा, कोण वेळी झाली आहे? बाजूलाच मोबाईलमध्ये गेम खेळत असलेल्या छोट्या अबीरने विचारलं. तसा आधी आणि रियांश दोघांचाही चेहरा बघण्यासारखा झालेला. चल आधी, बाय. हँडल दिस सिच्युएशन. बाय डिअर. रियांश बोलला तसा आधी त्याला खाऊ का गिळू ह्या नजरेने पाहू लागला. हे यू. आधी काही बोलणार त्या आधीच रियांशने कॉल कट केला होता. मामा, सांग ना, कोण वेडी झाली आहे? अबीरचा पुन्हा प्रश्न आला. अबीर, कोणी नाही रे. तू काहीतरी चुकीचं ऐकलं वाटतं. आधी डोळे गोल गोल फिरवत बोलला. शिट यार, हा कधी आला रूममध्ये? नो मामा, तुला माहिती आहे ना अबीर किती जिनियस आहे. माझं लक्ष नसलं तरी ऐकू मला सगळं येत होतं. नाव टेल मी फास्ट, हु इज क्रेझी? अबीर काही माघार घेत नव्हता. आता ह्याला कसा आवर घालू मी? आधी मनातच बोलला, कारण तो काही त्याचा पिच्छा सोडत नव्हताच. मामा, सांग ना, की मग मी मम्माला विचारू? अबीर बोलला तसा इथे आधीला घाम फुटला. नो अबीर, मम्माला कशाला विचारतोस? मी सांगतो ना. आधी अडखळत बोलला. पण त्याला काय सांगू हा विचार करत होता तो. त्याला माहीत होतं अबीर होता तर 6 वर्षांचा, पण तो खूपच हुशार होता. एकदा काही ऐकलं तर त्याच्या डोक्यात फिट्ट बसतं. नशीब तेवढंच ऐकलं. अजून जास्त ऐकलं असतं तर हंगामा केला असता त्याने. अबीर, तो रियांश मामा आहे ना, माझा फ्रेंड, त्याची एक फ्रेंड आहे. आत्ताच झाली ती त्याची फ्रेंड. ती वेडी झाली आहे आणि तिला हॉस्पिटलाइज केलं आहे असं म्हणत होता तो. त्याच्याशीच बोलत होतो ना मी आत्ता. तू पाहिलंस ना? आधी आता सारवासारव करत खोटंच बोलला अबीरला. ओ, रियांश मामाची फ्रेंड काय? ओके ओके, मला वाटलं तुझी फ्रेंड वेडी झाली. ही ही ही. अबीर बत्तीशी दाखवत बोलला. तसं आधीने पुन्हा डोक्यावर हात मारला. आधी, थोड्याकरता वाचलास तू, नाहीतर ह्या चमच्याने तुझी लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच संपवली असती, त्याच्या मम्माला सांगून. आधी मनातच बोलला. इथे युविका आता घरी आली होती. परीला सगळं सांगून आज तिला खूपच रिलॅक्स वाटत होतं. अंगावरचं किलोभर ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. मनात जे काही होतं ते सगळं तिने परीसमोर ओपन केलं होतं. आधीबद्दलच्या त्या भावना, ज्या खूपच स्पेशल आहेत तिच्यासाठी, त्या सांगताना पण तिला किती सांगू आणि किती नको असं झालेलं. त्याच्याबद्दल तिला पूर्ण दिवस जरी बोलायला सांगितलं असतं ना तरी थकली नसती ती, असं वाटत होतं तिला. ती तर त्याच्याच विचारात हरवून गेली होती आज. तिला आता दुसरा कोणताच विचार करून स्वतःला दुःखी होतं करून घ्यायचं. ह्या फिलिंग्स एन्जॉय करायच्या होत्या. ती तशीच बेडवर इकडे तिकडे लोळत ती त्याच्या स्वप्नांमध्ये हरवली होती. थोड्या वेळाने मग ती खाली आली. ती किचनमध्ये गेली तर आकांक्षा आणि प्रतीक्षा अळूवड्या बनवत होत्या. मी काही हेल्प करू का तू? युवीने विचारलं. अगं नाही, हे बघ झालंच आहे, प्रतीक्षा बोलल्या. अरे वा युवी, आज खूप खुश दिसते. क्या बात है? आकांक्षांनी तिला एवढं खुश पाहून विचारलं. तशी ती गडबडली. नाही आतू, असं तर काही नाही, युविका बोलली. खुश तर ती होती, पण तिच्या खुशीचं खरं कारण नव्हतं कळू द्यायचं होतं तिला सगळ्यांना. बरं, काही हरकत नाही, पण अशीच खुश राहत जा. हसलीस की छान दिसतेस तू, आकांक्षा बोलल्या तशी युविका पुन्हा हसली. ओके आतू, माझ्यासाठी काही काम आहे का? म्हणजे मला कधीपासून बोर झालंय, युविका बोलली. किचनमधलं तर ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, पण हां, ते बघ तिकडे कपडे आहेत, ते आधीच्या रूममध्ये त्याच्या कपाटात ठेवून येतेस का? म्हणजे ह्या अळूवडी बनवण्यामध्ये मी विसरून गेले ते कपडे ठेवायला. सो प्लीज तू नेऊन ठेवशील का? आकांक्षा बोलल्या. आत्तू प्लीज काय त्यात, नेऊन ठेवते ना मी, युवी बोलली. पण मनात मात्र आनंदाचे कारंजे उडू लागले होते, फक्त त्याच्या बेडरूममध्ये जाण्याच्या कल्पनेनेच. बरं, ते बघ तिकडेच सोफ्यावर आहेत.
आकांक्षा बोलल्या तशी युविकाने ते कपडे उचलले आणि ती वर त्याच्या बेडरूमकडे गेली. पण त्याच्या बेडरूमचं दार उघडताना पण तिच्या हृदयाची धडधड प्रचंड प्रमाणात वाढली होती. शेवटी कसंबसं स्वतःला सावरून तिने दार ओपन केलं आणि ती आत गेली. आता तिने दार लावून घेतलं. आज तिसऱ्यांदा ती त्याच्या बेडरूममध्ये आली होती. तिने सगळीकडे नजर फिरवली. खूपच प्रेशियस होती त्याची रूम. आधीच्या 2 वेळेस तिने एवढं ऑब्झर्व केलं नव्हतं, पण आत्ता ती करत होती. एक एक वस्तू अगदी नीटनेटक्या ठेवल्या होत्या त्याच्या रूममध्ये. जसा तो परफेक्ट होता तशीच त्याच्या रूममध्ये ठेवलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट होती. मग तिने त्याचं कपाट उघडलं तर त्यातही त्याचे सगळे कपडे अगदी नीटनेटके रचून ठेवले होते. तिला तर आश्चर्यच वाटलं. म्हणजे एक मुलगा असूनही त्याचं कपाट अगदीच नीटनेटकं होतं. कोणतीच वस्तू इथे तिथे पसरलेली नव्हती. तिला तर अजूनच प्रेम येत होतं त्याच्यावर. पण मग तिने ते कपडे कपाटात नेऊन ठेवले. आता ती त्याचा तो मोठा किंग साईज बेड निरखत होती. ती बेडवर बसली आणि एकदा त्या गादीवरून हात फिरवला तिने. अशाने तरी त्याच्या स्पर्शाची जाणीव होईल ही भोळी आशा वाटत होती तिला. तिने त्याचं ब्लँकेट हातात घेतलं आणि त्याचा गंध तिच्या श्वासात भरून घेतला. तिला स्वतःला कळत नव्हतं की ती काय करते, पण हे सगळं करायला तिचं मन तिला भाग पाडत होतं. मग तिचं लक्ष त्याच्या बेडवर लावलेल्या त्या मोठ्या फोटोकडे गेलं. स्विमिंग पूलमधला फोटो होता तो. उघडाच होता तो, पूर्ण भिजलेला, पण डोळ्यांवर गॉगल लावलेला. कमालीचा हँडसम दिसत होता तो. ती तर त्याच्या फोटोमध्येच हरवून गेली होती. ती बेडवर चढली आणि बरोबर त्याच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली आणि त्याच्या फोटोवरून एकदा तिने तिचा हात फिरवला. तशी एक थंडगार लाट तिच्या सर्वांगातून गेली. शहारली ती. किती गोरा आहे हा यार. क्षणभर तिची नजर त्याच्या त्या गुलाबी ओठांवर स्थिरावली आणि त्यांना किस करावं असं वाटलं तिला. पण लगेच स्वतःच्या विचारांवर तिला लाज पण वाटू लागली. मला त्रास द्यायला खूप मज्जा येते ना तुला. का त्रास देतोयस एवढा मला आधी? तुला कळत कसं नाही? मला पाहायचं आहे तुला, बोलायचं आहे तुझ्याशी. प्लीज. आय नो मी चुकले. मीच तुला दूर जायला सांगितलं. पण बास ना रे आता. आत्ता मलाच हा दुरावा सहन होत नाही रे. मी सॉरी म्हणते बघ, पण प्लीज तू लवकर ये. येशील ना? ती त्याच्या फोटोकडे पाहून बोलत होती. आता तू मला इतकं मिस करते तर यावंच लागेल मला, लवकरच. तिला त्या फोटोमधून त्याचा आवाज आला. तशी ती 3 ताड उडाली. ती भिरभिरल्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागली, पण कुठेच कोणीच नव्हतं. तिने पुन्हा एकदा त्याच्या फोटोकडे पाहिलं तर तो हसत तिच्याकडेच पाहत होता. ओ गॉड, स्वप्नात तर तो दिसतच होता, पण आता मला त्याचा आवाज पण ऐकू यायला लागला काय? अरे देवा, वेडी होईल मी एखाद दिवशी ह्या आधीच्या नावाने, ती बोलली. तिने पुन्हा मागे वळून त्या फोटोकडे पाहिलं आणि तिथून बाहेर धूम ठोकली, कारण आत्ता तिला भीती वाटू लागली होती. युविका जेवून झाल्यानंतर बाहेर लॉनमध्ये बसली होती. तिच्या मनात त्याचेच विचार येत होते. परीला तर बोलली आहे मी की तो आल्यावर त्याला प्रपोज करेन, पण कसं? मी करू शकेन का त्याला प्रपोज? आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्स असतील का? पण माझ्यासारख्या मुलीबद्दल का फिलिंग्स असतील त्याला? तो तर इतक्या सुंदर सुंदर मुलींसोबत डेट करत असतो. मग मी त्याची चॉईस कशी असेल? मी तर नेहमी त्याच्याशी भांडत असते. मग तो मला का पसंत करेल? आणि मी प्रपोज करूनही त्याने मला नकार दिला तर? नुसता विचार करूनच तिच्या अंगाचा थरकाप होत होता. हे हाय युवी. अक्षता येऊन बाजूला बसली. हाय अक्षू. युविकाने पण स्वतःला सावरत तिला हाय केलं. चल ना माझ्या रूममध्ये, मला तुला मी उद्या पार्टीमध्ये जो ड्रेस घालणार आहे तो दाखवायचा आहे, अक्षू बोलली आणि खेचतच तिला आत घेऊन गेली. वाव, खूपच छान आहे हा ड्रेस. सगळ्यात भारी तर तूच दिसशील बघ उद्या, युविका बोलली. हो, ती तर मी दिसणारच आहे, पण तू पण काही कमी छान दिसणार नाही आहे उद्याच्या पार्टीत, अक्षू बोलली. अक्षू, मी नाही येणार अगं, युविका बोलली. तिला जायचं नव्हतंच त्या पार्टीत. ओ हॅलो, तू येणार आहेस ओके? आणि हा बघ, आईने तुझ्यासाठी पण हा ड्रेस घेतला आहे उद्याच्या पार्टीमध्ये घालायला. ती म्हणत होती की माझी सून पण पार्टीत सुंदर दिसायला हवी असं. मज्जा आहे बाबा एका मुलीची. इतके लाड करणारी सासू मिळाले.
अक्षता तिला चिडवत बोलली. पण तिच्या बोलण्याने युविका मात्र स्वप्नांतून वास्तवात आली. ओ गॉड, युवी काय चाललंय तुझं? तुझं लग्न अक्षयशी होणार आहे आणि तू आहे की त्याच्याच भावाला प्रपोज करायचा विचार करत आहेस? ओ शिट, किती चुकीचं आहे हे. आईला आणि आत्तूला काय वाटेल? किती खुश आहेत त्या दोघी. आणि अक्षय, त्याला काय उत्तर देणार आहे मी? युवी, अगं काय झालं? अक्षूने विचारलं, कारण युविका आता खूपच डिस्टर्ब झाली होती. काही नाही, मला ना थोडं बरं वाटत नाही आहे. मी जाऊ का प्लीज? युविका डोळ्यातलं पाणी अडवत बोलली आणि तिथून तिच्या रूममध्ये निघून गेली. अक्षया मात्र तिला पाहतच राहिली. हिला काय झालं आता? युविकाने तिच्या रूममध्ये येऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता परीने तिला जे समजावलं होतं ते सगळं तिच्या डोक्यातून निघून गेलं होतं. आपण जे करायला जात होतो ते पूर्णपणे चुकीचं आहे असं वाटत होतं तिला. आता आदित्यचा विषय नाही, त्याचे विचार नाहीत. बास, तिने मनातच ठरवलं आणि स्वतःच्या भावना कंट्रोल करू लागली, ज्या कधी होणारच नव्हत्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सुद्धा ती यंत्रवत कामच करत होती. आज ना तिच्या चेहऱ्यावर कोणती खुशी होती, नाही कोणतं दुःख. निर्विकार चेहरा होता तिचा, म्हणजे बघणाऱ्या समोरच्याला तिच्या मनात काय चाललंय ह्याचा पत्ता लागलाच नसता. त्याला हेच वाटलं असतं की ती भावना शून्य आहे. आधी आज पण त्याच्या ऑफिसचं CCTV लाईव्ह बघत होता, पण आज त्याला ती इतक्या दिवसांपेक्षा वेगळीच भासत होती. म्हणजे इतके दिवस त्याच्यासाठी झुरणारी ती त्याला आज मात्र अनोळखी वाटत होती. तिला तसं पाहून त्याच्या छातीत धस्स झालं. काय झालं असेल? तो विचार करू लागला, पण त्याला काहीच क्लू मिळाला नाही. आता संध्याकाळ झाली होती आणि युविका पण घरी आली होती. सगळेजण अनयच्या घरी पार्टीला जाण्यासाठी तयार होत होते. हे, मी कशी दिसते? अक्षया तिचा लॉंग घागरा घालून सगळ्यांसमोर येऊन उभी राहिली होती. खूपच सुंदर दिसते माझी अक्षू, आजी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलल्या. तशी अक्षया खुश झाली. आता स्टेअरकेसवरून उतरून युविका पण खाली येत होती. तिने रॉयल ब्लू कलरचा लेहंगा घातला होता, तिच्या आत्तूने दिलेला. खूपच सुंदर दिसत होती ती, पण चेहऱ्यावर जो आनंद हवा होता तो मात्र गायब होता. कशी आनंदी राहू शकणार होती ती, जेव्हा की आधीचा विचार सोडून जे नातं अक्षयशी जोडलं गेलंय त्यावरच कॉन्सन्ट्रेट करायचं जे ठरवलं होतं तिने. वाव, खूपच गोड दिसते माझी युवी, आकांक्षा बोलल्या तशी युविकाने हलकी स्माईल दिली. अक्षय पण तिला बघतच राहिला होता. आज जरा जास्तच सुंदर दिसत होती ती. दादा, वहिनीकडे बघून झालं असेल तर निघायचं का? अक्षता अक्षयला चिडवत बोलली. तसा अक्षय भानावर आला, पण बाकीचे मात्र हसू लागले. चला आता निघूया, आपल्याला उशीर नको व्हायला, यशराज बोलले तसे सगळे बाहेर निघाले. आता ते पार्टीमध्ये पोहोचले होते. अनय येऊन सगळ्यांना आत घेऊन गेला. मग सगळेजण त्याच्या मम्मी पप्पांना भेटले आणि त्यांनी त्यांना विश केलं. थोड्याच वेळात केक कटिंगसाठी स्टेजवर सगळे जमले. केक कट झाला आणि पुन्हा सगळ्यांनी येऊन त्यांना गिफ्ट्स आणि बुकेट देऊन विश केलं. आता म्युझिक ऑन झालं होतं आणि सगळे कपल स्टेजवर डान्स करत होते. मास्क थीम होती म्हणून सगळ्यांनी डोळ्यांवर मास्क लावलेला होता. अनय आणि अक्षता दोघेही डान्स फ्लोअरवर एकमेकांच्या मिठीत डान्स करत होते. युविका मात्र एका कोपऱ्यातल्या टेबलजवळ जाऊन बसली होती. तिला पार्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि असंही तिला आदित्यला पण मनात येऊ द्यायचं नव्हतं, ज्याचा ती खूप प्रकर्षाने प्रयत्न करत होती. पण तिला कोणी सांगावं की बाई, तू तुझ्या बुद्धीला तर कंट्रोल करू शकतेस, पण मनाला कसं कंट्रोल करणार होतीस तू? तो तर तिच्या तना मनावर अधिराज्य गाजवत होता, मग त्याच्या विचारांना कशी अडवू शकणार होती ती? ती शून्यात बघत बसली होती, पण कोणीतरी होतं ज्याची नजर तिच्यावर होती, ज्याची तिला अजिबातच कल्पना नव्हती. अरे अक्षय, युवी, तुम्ही काय इथे बसलात? जा ना डान्स फ्लोअरवर, बघ सगळे कपल डान्स करत आहेत, जा. प्रतीक्षा बोलल्या. त्यावर मात्र इच्छा नसूनही युविकाला अक्षयसोबत डान्स करायला जावं लागलं. अक्षयने युवीसमोर हात धरला तसा तिने तिचा हात त्याच्या हातात दिला आणि मग तो तिला डान्स फ्लोअरवर घेऊन गेला. त्याचा एक हात तिच्या हातात आणि एक हात तिच्या कमरेवर होता. युवीला तर खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं, पण आता तोच तिचा होणारा नवरा होता हे ती पकडून चालली होती.
म्हणून हे नातं स्वीकारायचा प्रयत्न करत होती. म्युझिक ऑन होतं, त्याच्या ठेक्यावर सगळे रोमॅन्टिक डान्स करत होते. पण युविकाची नजर मात्र खालीच होती. कुठे बघत होती काय माहीत. इतक्यात अक्षयचा फोन वाजला. एक्सक्यूज मी म्हणत त्याने युविकाचा हात सोडला आणि फोनवर बोलतच डान्सिंग फ्लोअरवरून खाली उतरून गेला. युविका मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला आता खूपच ऑकवर्डनेस आला होता, कारण सगळे कपल्स डान्स करत होते आणि तिचा पार्टनर मात्र तिला एकटीला सोडून तिथून निघून गेला होता. तिला सुचत नव्हतं आता काहीही, म्हणून ती पण तिथून जाऊ लागली. तर इतक्यात एका मुलाने तिच्यासमोर हात धरला. कॅन आय डान्स विथ यू, तो बोलला. पण कोणा अनोळखी मुलाबरोबर तिला डान्स करायचा नव्हता. पण समोरच्याला वाईट नको वाटायला म्हणून मग तिने त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्यासोबत डान्स करू लागली. पण तिला ह्याची कल्पना नव्हती की तो तोच मुलगा होता जो कधीपासून तिच्यावर नजर ठेवून होता आणि आत्ता त्याला चान्स मिळाला होता. डान्स करता करताच त्याने त्याची ओळख सांगितली. तो अनयचा मित्र होता, वेदांत. युविकाने पण तिचं नाव सांगितलं. खरं तर आज युविका छान तयार झाली होती. तिने चष्मा पण लावला नव्हता. त्या ब्लू लेहंग्यावर तिची फिगर पण फ्लॉन्ट होत होती आणि छानच खुलून आलं होतं तिचं रूप. वेदांत पण तिच्याकडे पाहण्या वाचून स्वतःला नव्हता थांबवू शकला. आधी तिला काही वाटलं नाही त्याच्यासोबत डान्स करताना, पण आत्ता मात्र तिला खूपच अवघडून आलं होतं, कारण डान्सच्या बहाण्याने तो तिच्या कमरेवरचा हात वर वर सरकवत होता, जो स्पर्श तिला आता असह्य होत होता. स्टॉप इट प्लीज, मला नाही करायचा आहे डान्स, ती चिडूनच बोलली. अजून गाणं कुठे संपलंय, वेट, मला अजून थोडं एन्जॉय करू दे, वेदांत विचित्र एक्सप्रेशन्स देत बोलला. शट युअर माउथ ओके, ती अजूनच चिडली होती. तिचे डोळे पाणावले होते, कारण वाटत असूनही ती त्याच्या कानाखाली मारू शकत नव्हती, नाहीतर अनयची पार्टी खराब होईल असं वाटत होतं तिला. राग तर खूपच आलेला. त्याच्याहून जास्त भीती वाटत होती त्याच्या स्पर्शाची, कारण तो काही तिला सोडत नव्हता आणि समोर दात विचकत उभा होता. इतक्यात त्या दोघांच्यामध्ये एक मुलगा आला आणि त्याने वेदांतच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, मे आय. तो मुलगा युविकाला सोबत डान्स करण्यासाठी विचारत होता, पण वेदांत त्याच्याकडे पाहतच राहिला. पण त्या मुलाने झटक्यात युविकाला वेदांतपासून स्वतःजवळ ओढलं आणि तो वेदांतला एक लूक देऊन युविकाला घेऊन डान्स करू लागला. वेदांतचा मात्र इथे रागाने पारा चढला होता. इथे तो मुलगा युवीला घेऊन डान्स करत होता. युवीला काही कळत नव्हतं. आधीच ती घाबरली होती, त्यामुळे तिला डान्स करण्यात काडीचाही इंटरेस्ट उरला नव्हता. पण त्या मुलाचा स्पर्श तिला जवळचा का वाटत होता आणि त्याच्या परफ्यूमचा सुगंध, तो तिला ओळखीचा का वाटत होता. ती त्याला भिरभिरत्या नजरेने पाहत होती, पण त्याने डोळ्यांवर मास्क लावल्याने तिला तो दिसत नव्हता. पण तिचा घाबरलेला चेहरा तो मात्र स्पष्ट पाहू शकत होता. हे डोंट स्केअर, इट्स मी डिअर. त्याचा मॅग्नेटिक आवाज तिच्या कानावर पडला आणि तिचे कान जणू तृप्त झाले त्याचा आवाज ऐकून. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहून बोलली, आदी. आणि तिच्या तोंडून त्याच्यासाठी आदी ऐकून तो मात्र गालातच हसला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.